सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई होणार। सचिन घायवळनं अनेकांना धमकावल्याची पोलिसांची माहिती। अनेकांना धमकावून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याची माहिती। सचिन घायवळ निलेश घायवळवर बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना दिला नाही। परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनंच मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाही। शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही। सूत्रांची माहिती। पोलिसांनी नाकारून सुद्धा घायवळला परवाना का दिला? योगेश कदमांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। परवांची माहिती। मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीवरून योगेश कदमांचा शस्त्र परवान्याबाबतचा निर्णय। योगेश कदम आधीपासून परवांच्या टार्गेटवर, रस्त्यावर उतरायचं तर उतरा। रामदास कदम यांचा परवाना प्रत्युत्तर। रामदास कदमांकडून अनिल परबांचा अर्धवट वकील असा उल्लेख। परवानी प्रेमनगरमधल्या 7,000 मराठी लोकांना हलवलं। अर्धवट वकिलानं बिल्डरकडून 2-2 मर्सिडीज घेतल्या। रामदास कदम यांचा आरोप। घायवळला परवाना देणाऱ्या वरिष्ठ नेत्यावर कारवाई करावी। रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर घायवळला परवाना देणारा नेता कोण हे कदमांनी सांगावं। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। हिंमत असेल तर योगेश कदमांना आदेश देणाऱ्याचं रामदास कदमांनी नाव घ्यावं। सुषमा अंधारेंचं आवाहन। तर योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला, खरं तर एक मुकाबाहुला तिथे बसवलेला होता। सुषमा अंधारेंचा हल्लापूर। निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा। आमदार रोहित पवारांचा आरोप। निलेश घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला गेला। धाराशिवच्या काही नेत्यांनी घायवळला मदत केल्याची चर्चा। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही। 2 दिवसांमध्ये परदेशातून मुंबईमध्ये पोहोचल्यावर भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया। एमआयडीसी विरोधात पनवेलमधील चिंद्रण, कानपोली, महालुंगी ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू। उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची रोहित पवारांनी घेतली भेट। आंदोलनकर्त्यांना रोहित पवारांनी पाठिंबा दर्शवला। जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा। बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहित्य लुटून नेल्याची माहिती। 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मंत्री आशिष शेलारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुस्तक भेट दिलं। 2500 वडनगर उत्खनन की एक झलक हे पुस्तक भेट दिलं। रत्नागिरीच्या मेरकर वाडा परिसरामधल्या मच्छीमारांनी भास्कर जाधवांची भेट घेतली। अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान। मच्छीमार महिलांनी भास्कर जाधवांची भेट घेऊन समस्या मांडल्या। कफ सिरप मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्र एफडीएकडून कारवायांचा धडाका। एफडीएकडून बिना प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री करणाऱ्यांची तपासणी। एफडीएकडून 88 विक्रेत्यांना औषध विक्री बंद करण्याचे आदेश। 107 औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शिफारस। सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोरची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट। लंकेंनी राकेश किशोरला संविधानाची प्रत भेट दिली। सरन्यायाधीशांचा विरोध रस्त्यावर करायचा होता अशी समज दिल्याची लंकेंची माहिती। लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा निधी उद्यापासून वितरित होणार। महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरेंची माहिती। पुढील 2 महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। आदित्य तटकरेंचं लाडक्या बहिणींना आवाहन। सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती। आमदार सदाभाऊ खोत यांची माहिती। सहकारी विभागानं 559 पदांच्या नोकर भरतीला परवानगी दिली होती। सहकारी विभागाकडून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी। सोलापूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 शाखांमध्ये चेक चोरीला। एका शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक चोरीला। ड्रॉप बॉक्समधून चेक काढून पैसे ट्रान्सफर करण्यात आले। सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती। ॲक्वा मेट्रो लाईन पूर्ण क्षमतेनं सुरू। सीएसएमटीला जाण्यासाठी लोकलसोबत आता मेट्रोचाही पर्याय उपलब्ध झाला। मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून सुटका, कमी वेळेमध्ये प्रवास शक्य झालाय आणि लेटमार्क सुद्धा लागणार नाही। प्रवाशांच्या प्रतिक्रिया।